हायकोर्टाने जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई खाली करण्याचा आदेश दिलेला आहे। नुकताच हायकोर्टामध्ये जी सुनावणी चालू होती त्या दरम्यान मात्र आता हायकोर्टाने जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई खाली करण्याचा आदेश दिलेला आहे। मला मुंबई हायकोर्टाने जे त्याच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं स्पष्टपणे असं सांगितलं आहे की आम्हाला मुंबईचे जे जनजीवन आहे ते सुरळीत करत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजेच आज 3 वाजेपर्यंत पूर्णतः मुंबई जे आहे ते खाली करा। ज्या ठिकाणी जे काही आंदोलनकर्ते आलेले होते त्यांनी जे काही CST परिसर असेल किंवा अन्य ठिकाणी जे बसलेले होते ते आता सुद्धा त्यांना बसता येणार नाही, ते रिकामं करण्याचे आदेश मात्र आता हायकोर्टाने पाळलेले आहे। हायकोर्ट स्वतः म्हणते तर 3 वाजेपर्यंत ह्या गोष्टी घडल्या नाही तर मी कोणाला तरी सांगून गरज पडल्यास आम्ही स्वतः ह्या बाजू तपासू। त्यामुळे आता 3च्या नंतर काय परिस्थिती निर्माण होते आपण पाहू शकतो। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहे ते काही वेळापूर्वी जे आहे ते त्यांनी मोबाईलवरती ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन केलेलं आहे, त्यांनी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की हायकोर्टाने काय आदेश दिले आहेत त्या देखील त्यांनी बघितलेलं आहे। आता हायकोर्ट 3च्या नंतर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, त्यानंतर मात्र खरी परिस्थिती जी आहे ते समोर येणार आहे किंवा नेमकं आता हायकोर्ट जे आहे ते काय निर्णय घेणार आहे याकडे सगळ्या आंदोलकाची लक्ष लागलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर काही आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे मराठा बांधव आले होते त्यांनी जे आहे तर अनेक ठिकाणी तिथे बसले होते। CST परिसर देखील जाम झाला होता। CSTचा जो काय समोरचा भाग आहे त्या ठिकाणी ते बसले होते। अनेक ग्राउंड आहे ते ग्राउंड त्यांना बसण्यासाठी दिलेले आहेत। आता हे देखील रिकामे करण्याची वेळ आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आलेली आहे। त्यामुळं आता 3च्या दरम्यान जो काय आहे ही परिस्थिती आता काय होईल हे देखील समोर येणार आहे। त्यामुळं आता 3 वाजता मात्र सगळ्याचं लक्ष द्यायचं हायकोर्टाकडे लागणार आहे। हायकोर्टाने सांगितलं 3च्या पहिले मी यायच्या पहिले मला जागा रिकामी झाल्याची पाहायला दिसली पाहिजे। मात्र आता मनोज जरांगे पाटील ह्या आदेशाकडे कसं पाहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय आहेर, लोकशाही न्यूज, आझाद मैदान, मुंबई।